PMPL मध्ये मधल्या काळात सेवा ज्येष्ठता डावलून पदोन्नती दिली, अपात्र लोकांना पात्र करून त्या ठिकाणी मोठ्या पदावरती त्यांना प्रमोशन्स दिले, अनेक लोकांवरती अन्याय केला गेला आणि हे सगळं होत असताना अशी चर्चा आहे की त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आर्थिक व्यवहार करून हे प्रमोशन्स देण्यात आले. हा एक भाग झाला. आता दुसरा कारनामा पण असा समोर येतोय की पूर्वीचे जे 400 बसेस जे घ्यायचं ठरलेलं होतं ते 4 ठेकेदारांना ते डिवाइड करून 100 बसेस दिले गेले. ते देत असताना परत एकदा संचालक मंडळाची मान्यता न घेता अजून 15 बसेस देण्यात आल्या, भाड्याने घेण्यात आल्या. हा एक महत्त्वाचा मुद्दा. सेकंडली 500 बसेस ज्या ठेकेदाराकडनं पुन्हा नवीन घेतल्या त्यामध्ये 84 किलोमीटर प्रति रनिंग मीटर हा जुना रेट असताना, जुना म्हणजे आता पुन्हा 91 रुपये प्रति किलोमीटर असा रेट देण्यात आला. परत या ठिकाणी संचालक मंडळाची कुठलीही मान्यता घेण्यात आली नाही. आणि हा रेट देण्यामागचं कारण काय की प्रति किलोमीटर जवळपास 7 रुपये वाढवून देण्यात आले. एका बसला मिनिमम रोजचे 300 किलोमीटरचे पैसे द्यावे लागतात. ती बस तेवढी किलोमीटर चालू अगर न चालू, म्हणजे त्या प्रमाणामध्ये मी रोजचे इतके पैसे त्या बस चालकाला किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरला हे विनाकारण देण्यात आले असा आमचा त्या ठिकाणचा आरोप आहे. पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका 500 बसेस देणार होते, PMRDA 500 बसेस देणार होते, त्याप्रमाणे त्यांनी पैसे देणार होते. त्याप्रमाणे टेंडर्स काढले गेले. टेंडर्स काढले, L1 L2 वगैरे सगळं ओपन करण्यात आलं. त्याच्यामध्ये टाटाचं टेंडर सगळ्यात कमी होतं. हे टेंडर्स ITMS सिस्टम म्हणजे इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम जे आहे त्याच्यासहित काढण्यात आले होते. टाटाचे रेट्स कमी होते, टाटाला अवॉर्ड देणं आवश्यक होतं. परंतु नंतर CMD साहेबांनी त्या ठिकाणी बंद पाकिटात ITMSचा त्यातला भाग काढून टाकला जो मॅन्डेटरी आहे. त्याशिवाय बसेस पासिंग होत नाही RTO कडून, सार्वजनिक ट्रान्सपोर्ट बसेसच्या. तर ITMSचा भाग काढून टाकण्यात आला आणि नंतर पुन्हा बंद पाकिटातनं कोट्स मागवण्यात आले आणि त्या ठिकाणी लेलँड कंपनी कशी पात्र होईल हे बघण्यात आलं. 600 बसेसची ऑर्डर लेलँडला देण्यात आली आणि टाटांच्याकडनं गदारोळ होऊ नये म्हणून त्यांना 400 बसेसची ऑर्डर देण्यात आली विदाऊट ITMS सिस्टम. आता ह्या बसेसची ऑर्डर देऊन जवळपास 1 वर्ष झालेलं आहे. बसेस तयार झालेल्या आहेत, परंतु त्या असं आमच्या माहितीनुसार, आम्हाला कळालेल्यानुसार त्या ठिकाणी त्या बसेसचं पासिंग होत नाही आहे, कारण ITMS सिस्टम पूर्णतः बसवलेलं नाही. ITMS सिस्टममध्ये पॅनिक बटन आहे, पब्लिक इन्फॉर्मेशन सिस्टम आहे, म्हणजे स्पीकरवरती माहिती आहे कुठला बस स्टॉप, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टम आहे, त्याचप्रमाणे कॅमेरेज आहेत. ह्या फीचर्स आणि अजून काही फीचर्स त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये फक्त आता त्यांनी काय केलेलं आहे की पब्लिक अनाउन्समेंट सिस्टम आणि पॅनिक बटन हे जर वेगळं हे करून त्या ठिकाणी बसून त्या ठिकाणी ते बसेस पासिंग करायचा प्रयत्न अद्यापर्यंत ते बसेस मिळाले नाहीत. आणि आता पुढचा कळस म्हणजे आम्हाला असंही समजतंय की हे बसेस सुद्धा ते कॉन्ट्रॅक्टरला चालवायला देणार आहेत. व्हेअरएज आमच्याकडं पुणे महानगरपालिका PMPLचा जो स्टाफ आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. ते बसून राहणार आहेत, त्यांना काम मिळणार नाहीये. त्यांच्यावरचे रोजंदारीतले जे कंडक्टर्स असतील, ड्रायव्हर्स असतील, त्यांची उपासमारीची पाळी येणार आहे. तर अशा पद्धतीत चुकीचं कामकाज त्या ठिकाणी झालेलं आहे आणि आमची मागणी आहे की ह्याची संपूर्ण चौकशी होऊन दोषींवरती कडक कारवाई करण्यात यावी. त्या पॅनलवरती जे लोक ह्या सगळ्या रेकमेंडेशन्स ज्यांनी केलेल्या अशा पद्धतीने करावा. त्यांचे ते ऑडिटर्स असतील, अकाउंटंट्स असतील, त्याचप्रमाणे ट्रान्सपोर्ट मॅनेजर्स असतील, ह्या सगळ्यांवरती ह्या संदर्भात कडक कारवाई करावी अशी आमची मुख्यमंत्र्यांकडे त्या ठिकाणी विनंती आहे. कोण दोष आहे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे एखादा ठराविक पक्ष, त्यांचे नातेवाईक, कॉन्ट्रॅक्टर, असं कोण दोष आहे असं वाटतंय का? ना, मी असं कोणाचं मी नाव घेणार नाही, कारण कुठला पक्ष वगैरे असा नाहीये.
त्या ठिकाणी प्रशासन आहे. ठीक आहे, प्रशासनाने बघायचंच नाही कुठला पक्ष आहे किंवा नाही, त्यांनी निष्पक्षपातीपणे त्या ठिकाणी काम करणं आवश्यक आहे. आणि त्या ठिकाणी जे कोणी CMD असतील, ज्यांनी कोणाच्या सह्यानिशी या सगळ्या ऑर्डर्स झालेल्या असतील, ज्यांनी ह्याबाबतच्या शिफारसी केलेल्या असतील काय, आणि ह्या चुकीच्या गोष्टी ज्यांनी केलेल्या त्या सगळ्यांवरती त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. या संदर्भात तुम्ही GB मध्ये आहोत तुम्ही. मी मागच्या GB मध्ये सुद्धा ह्या संदर्भात बोललो होतो. आम्हाला माननीय महापौरांनी, माननीय सभागृह नेत्यांनी सांगितलं होतं की ह्याविषयी PMPL या विषयावरती आपण एक स्वतंत्रपणे आपण खास सभा घेऊयात, परंतु अद्यापपर्यंत त्यांनी ह्याबाबत त्याबद्दल उच्चार केलेला नाही किंवा आमच्या माहितीनुसार अशा प्रकारची सभा घेण्यात आल्याचे किंवा घेणार असल्याचे त्यांनी आम्हाला कळवलेलं नाही. काय तुमचं पुढचं पाऊल काय असेल या संदर्भात? निश्चितच महानगरपालिकेच्या मुख्य सभेमध्ये असेल आणि जे जे व्यासपीठ मिळेल त्या ठिकाणी याबाबत आम्ही आवाज उठवू. आणि हे सगळे पैसे पुणेकरांचे आहेत. पुणेकर त्यांच्या खिशातून पैसे भरून त्या ठिकाणी त्या बसेसमध्ये बसतात. पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका त्या ठिकाणी अनुदान देत असते, त्यांचे लॉसेस भरून काढत असते. त्यामुळे सगळे पैसे जनतेचे आहेत आणि जनतेचे पैशांना न्याय मिळण्याकरता आम्ही योग्य त्या फोरमवरती सातत्याने याबाबत आवाज उठवू. धन्यवाद.